नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहोत MPSC मधील सगळ्यात जास्त रुचकर बातमी, जी काही जणांना आवडेल आणि काही जणांना आवडणार नाही. पण हे सत्य आहे की MPSC मध्ये मोठे बदल झालेले आहेत. राज्यसेवा PSI STI ASO किंवा क्लर्क ची तुम्ही तयारी करताय तर थोडं थांबा आणि बघा. MPSC ने नुकतेच 4 मोठे बदल केलेले आहेत आणि यातला एक बदल तर थेट तुमचे गुण कमी करू शकतो. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पूर्व परीक्षा वर्षातून एकदा नाही तर दोनदा होणार. परीक्षा संगणकावर म्हणजेच CBT पद्धतीने होणार आणि मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. पहिला मोठा बदल 2027 पासून राज्यसेवा गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून एकदा नाही तर दोनदा घेतली जाईल. जर एका प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही तर त्याच वर्षात तुम्हाला ती संधी पुन्हा मिळू शकेल. परंतु मुख्य परीक्षा ही वर्षातून एकदाच होईल. दुसरा मोठा बदल, पूर्व परीक्षा आता CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने होईल. म्हणजे OMR ऐवजी संगणकावर परीक्षा द्यावी लागेल. वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा झाल्यास गुण समान ठेवण्याची नॉर्मलायझेशनची पद्धत वापरण्यात येईल. तिसरा सर्वात मोठा बदल, 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट रद्द करण्यात आलेले आहेत. आता सर्व उमेदवारांसाठी समान पेपर असतील. यामुळे ऑप्शनल निवडण्याचा गोंधळ आणि सर्वांची स्पर्धा समान निकषावर होईल. या बदलाचा उद्देश परीक्षा अधिक पारदर्शक, आधुनिक आणि विद्यार्थी केंद्रित बनवणे आहे. म्हणून आता फक्त पुस्तकांचा अभ्यास पुरेसा नाही तर CBT मॉक टेस्ट, वेळेचे नियोजन आणि उत्तर लेखनाचा सराव देखील यावर भर द्यावा लागणार आहे. चौथा सर्वात मोठा बदल, OMR उत्तरपत्रिकेतील बदल. MCQ परीक्षेमध्ये नॉट अटेम्प्टेड हा पर्याय देण्यात आलेला आहे. प्रश्न रिकामा सोडणे, एकापेक्षा जास्त पर्याय भरल्यास किंवा चुकीचे उत्तर दिल्यास 25% निगेटिव्ह मार्किंग लागू शकते. त्यामुळे आता 4 नाही तर 5 पर्याय असतील. यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी बदलांना घाबरत नाहीत तर त्यानुसार स्वतःची तयारी करतात. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि MPSCच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लेटेस्ट माहितीबद्दल सतर्क राहा आणि पाहायला विसरू नका सह्याद्री MPSC. धन्यवाद.